नमस्कार. आज आपण दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत. दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणून ओळखले जाते, हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येचा दिवस. अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवसाचे महत्त्व आपण आज या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. दीपपूजन. दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते. श्रावण महिना सुरू होत असल्याने दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. पितृतर्पण. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो, ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसे होतात. तसेच देवी लक्ष्मी आणि दुर्गा, काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची देखील पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. श्री स्वामी समर्थ.